संत परंपरा व वारकरी संप्रदायाचे संस्कार करणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आहे तरी काय? रामकृष्ण हरी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। प्रवेश प्रक्रियेवरून विरोधकांकडून का विचारले जात आहेत प्रश्न? आमदार महेश लांडगे का होताय टार्गेट? या प्रकरणाचं वास्तव काय? नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण पिंपरी चिंचवड शहरातले विविध राजकीय, सामाजिक, विकासात्मक आणि एकूणच अनेक विषयांवर आपण सर्वंकष असं बोलतोय. सविस्तरानं हे विषय जाणून घेतोय, समजून घेतोय. तुम्हा सर्वांना माहिती आहे की पुण्यासारख्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक परंपरा लाभलेल्या शहराला लागूनच आपलं हे पिंपरी चिंचवड शहर आहे. महाराष्ट्राची उद्योग नगरी आहे. परंतु कायमच पिंपरी चिंचवड हे पुणे शहराच्या सावलीत झाकळलं गेलेलं आहे. आणि स्वाभिमानानं जसं पुणेकर त्यांना आम्ही पुणेकर म्हणतात, तसंच या शहरातले जे नागरिक आहेत ते सुद्धा आम्ही पिंपरी चिंचवडकर असं म्हणतात. त्यामुळं आपल्या या शहरातील प्रश्न असतील, समस्या, विकास प्रकल्प, राजकारण, समाजकारण यावर सखोल विश्लेषण करणारा हा व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड हा कार्यक्रम फॉर द पीपल न्यूज या चॅनलवरती आपण सुरू केला आहे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. आजच्या भागामध्ये आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठासंबंधी सुरू असलेल्या वादविवादावरती सविस्तरानं जाणून घेणार आहे. मंडळी, पिंपरी चिंचवड शहराचं भौगोलिक स्थान पाहायचं झालं तर एका बाजूला संत तुकाराम महाराज यांची देहूनगरी आहे, तर दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वरांची आळंदी आहे. अशा दोन पवित्र तीर्थस्थळांच्या मध्ये हे शहर वसलं आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या या संत परंपरेचं, वारकरी संप्रदायाचं संस्कार जे आहेत ते आपल्या पुढच्या पिढ्यांवर व्हावेत या उदात्त हेतून संतपीठ ही संकल्पना अस्तित्वात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी ही संकल्पना मांडली आणि त्याला मूर्त स्वरूप दिलं. मंडळी, हे जे संतपीठ आहे ते टाळगाव चिखली या ठिकाणी. संत तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला निघाले तेव्हा त्यांच्या हातातील टाळ या गावामध्ये पडल्याची आख्यायिका आहे आणि तेव्हापासून या गावाला टाळगाव चिखली असं संबोधलं जाऊ लागलं. या पौराणिक संदर्भामुळेच हे संतपीठ या गावात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता मुद्दा हा आहे की विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्या पार्श्वभूमीवरती संतपीठ आणि त्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. हे समजून घेण्यापूर्वी आपण पिंपरी चिंचवडमध्ये गेली 35 वर्ष पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार याविषयी काय म्हणाले ते आपण बघूयात आणि त्यानंतर सविस्तरानं या संतपीठाची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात. संतपीठाचं स्वरूप असं आहे की आधुनिकता आणि आपली परंपरा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न इथं दिसून येतो. म्हणजे संतांनी जी काही हे केलेलं आहे, आपल्या महाराष्ट्रातले संत, मराठी साहित्य आहे, मराठी वाङ्मय आहे. सगळं हे वाङ्मय मराठी असलं तरी याचं जे माध्यम आहे शाळेचं ते इंग्लिश आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आपली परंपरा, आपले विचार की आपले संतांचे विचार हे इंग्लिशमध्ये घेऊन ते फक्त महाराष्ट्रापुरते मराठीत जे मर्यादित राहत होते ते आणखीन व्यापक प्रमाणात हा विचार इंग्लिश माध्यमातून जगभर पसरावा, ही एक त्याच्यामागची संकल्पना आहे. तर हे आत्तापर्यंत रेकॉर्ड पाहिलं तर 2021-22मध्ये 120 जागा होत्या फक्त. तर तेव्हा पहिल्याच वर्षी कुठलाही अनुभव नसताना देखील 155 अर्ज आले. अनेक नवीन शाळांना हा स्ट्रगल करावा लागतो जोपर्यंत त्या नामांकित होत नाहीत किंवा प्रस्थापित होत नाहीत की त्यांना प्रवेश म्हणजे विद्यार्थी मिळवण्यासाठी झटावं लागतं. पण हे संतपीठ सुरू होण्यापासून
ही तर कायम जागांपेक्षा विद्यार्थ्यांची ज्या अर्जांची संख्या जी आहे ती जास्त राहिलेली आहे. हे या संस्थेचं खरोखर यश मान्य करावं लागेल. आता कसं असतं कुठल्याही शाळेत आता आपण पाहिलं तर प्रवेश हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. जेव्हा एखाद्या मुलाला आपल्या पाल्याला प्रवेश मिळत नाही तेव्हा पालक जवळचा कुठला कार्यकर्ता राजकीय कार्यकर्ता त्याला धरून त्याच्यामार्फत काही प्रवेशाचं काम होईल का यासाठी प्रयत्न करत असतात. हे स्वाभाविक आहे. हे जगजाहीर आहे की या शाळेसाठी महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला होता म्हणजे यांचं इथं चालत असणार हे लोकांनी गृहीत धरलेलं आहे. पण स्वतः म्हणजे हस्तक्षेप करत नाही ही गोष्ट दिसून येते. तर कुठे वाव आहे त्यांना याच्यात? डायरेक्टर बोर्डावर ते स्वतः नाहीत किंवा त्यांचं कुठली प्रतिनिधी नाही कार्यकर्ता नाही. मग कुणाच्या माध्यमातून ते शाळेला सांगणार? सांगितलं तरी देखील जी पद्धत फॉलो केली जाते त्या पद्धतीमध्ये सोडत पद्धत आहे. चिठ्ठी लागली तरच प्रवेश मिळणार आहे. आता चिठ्ठी तर काही कुणी आयुक्त जे अध्यक्ष आहेत त्यांची जरी इच्छा असली तरी ते करू शकत नाहीत. हा चिठ्ठी कशी आणणार? आणि ही पालकांच्या समोर काढली जाते. मग यानंतरही जर आरोप आता काय म्हणतात बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही तशा पद्धतीचं ते काहीसं वाटतंय. म्हणजे कुठंही असं संशयाला वाव आहे असं त्रयस्थ म्हणून जरी पाहिलं बारकाईने माहिती घेतली तरी असं काही दिसून येत नाही आहे याच्यामध्ये. या संकल्पनेमध्येच असं आहे की फक्त शालेय शिक्षण म्हणजे CBSEचं पॅटर्न आहेच तिथे. आत्ता 8वीपर्यंत जरी असलं तरी भविष्यामध्ये त्यात कौशल्याधारित जे स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू केले जाणार आहेत. संत साहित्याचा अभ्यास करणार एक संशोधन केंद्र करण्याचं त्यांचा प्लॅन आहे. एवढंच काय तर पुढं पदव्युत्तर एवढंच काय अगदी PhD ज्यांना याच्यात संशोधन करून डॉक्टरेट मिळवायची आहे त्यांनाही एका ठिकाणी एक समृद्ध लायब्ररी असेल तिथे गाईड्स असतील आणि एक चांगल्या पद्धतीचं सर्वंकष अभ्यास केंद्र आणि म्हणजे ज्याला विद्यापीठ जसं आहे तसं संतपीठ हीच ती कल्पना आहे की जिथं संत साहित्याविषयी संत विचारांविषयी त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी जे काही करावं लागतं ते या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि ते केलं जाईल अशी खात्री बाळगावी अशी वाटचाल तरी त्या दिशेने दिसते आहे. महाराष्ट्राला जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्या परंपरेच्या भागवत धर्मामध्ये वादन गायन कीर्तन प्रवचन इत्यादी कला आहेत त्या अवगत करण्यासाठी नवीन पिढीला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. तरच या कला आणि ह्या ज्या परंपरा आहेत त्या टिकतील तिचे जतन होईल. याच संकल्पनेतून जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज स्थापन करण्याबाबत 13 मे 2015 रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. त्यावेळी मोदी लाटेत समाविष्ट गावांच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरती महेश लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी संतपीठाच्या उभारणीला चालना देण्याची भूमिका घेतली. दरम्यान 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. त्यावेळी आपल्या समर्थक नगरसेवकांमुळे आमदार महेश लांडगे यांना महापालिकेमध्ये एक निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली आणि संतपीठ करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकण्यात आलं. 4 डिसेंबर 2018 रोजी कंपनी सेक्रेटरी व 24 सप्टेंबर 2019 रोजी संतपीठाच्या संचालक मंडळाची नियुक्ती झाली. मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर कोविड महापालिकेतील प्रशासकीय राजवट यामुळे संतपीठ लांबणीवर पडलं होतं. 2021च्या शैक्षणिक वर्षामध्ये नर्सरी ज्युनियर KG सिनियर KG हे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर 4 मे 2023 रोजी मुक्त संगीत शिक्षण विभागही सुरू झाला. प्रचलित औपचारिक शालेय शिक्षणाला पूरक अध्ययन व अध्यापन व्यवस्था शालेय शिक्षण पदवी कौशल्य आणि पदवीचं शिक्षण अभ्यासक्रमाधिष्ठित पदविका शिक्षण या संकुलामध्ये मिळत आहेत. तसेच शालेय शिक्षणासाठी CBSE संलग्न शाळा कार्यान्वित आहे. संत परंपरा आणि या परंपरेनं प्रस्तुत केलेल्या मूल्यविचारांचे संस्कार घडवणारा एक पूरक अभ्यासक्रम इंग्रजी भाषेतून या ठिकाणी शिकवला जातोय आणि देश विदेशातही त्याचा प्रसार व्हावा या संकल्पनेतून संतपीठ सध्या यशस्वीपणे सुरू आहे. आमदार लांडगे यांच्या संकल्पनेतून
केलेल्या त्यांनी पाठपुराव्यामुळं टाळगाव चिखली इथं हे तुकाराम महाराजांच्या नावानं संतपीठाला सुरुवात झाली आणि आज ते यशस्वीपणे कार्यान्वित आहेत. परंतु राजकीय द्वेषातून आमदार लांडगे यांच्यावर संतपीठाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून टीका टिप्पणी केली जाते. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संतपीठामध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये नर्सरी ते 8वी या वर्गामध्ये तब्बल 1124 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावर्षी 24-25साठी 1390 इतके विद्यार्थी संत साहित्य आणि CBSE शिक्षणाचं म्हणजे धडे घेत आहेत. संतपीठाची ही संकल्पना मांडून यशस्वी संचालन करणं हे राजकीय हेतूनं आक्षेप नोंदवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ती बाब आहे. संत तुकाराम महाराज संतपीठाची ही स्थापना ही कंपनी कायदा 2013च्या कलम 8 अंतर्गत झालेली आहे. या संतपीठाचे पदसिद्ध अध्यक्ष हे महापालिकेचे आयुक्त असतात. सुरुवातीला तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर, त्यानंतर राजेश पाटील आणि आत्ताचे आयुक्त शेखर सिंह हे यापुढच्या काळातही महापालिकेचे आयुक्तच पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. तसंच एकूण 13 जणांचं हे जे संचालक मंडळ आहे त्यामध्ये संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर अभय टिळक अशी मातब्बर मंडळी आहेत. या संचालक मंडळाच्या विरोधामध्ये आजपर्यंत भ्रष्टाचाराबाबत एकही तक्रार नाही आहे. कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या संतपीठाचे आर्थिक व्यवहार पारदर्शीच आहेत, कारण संतपीठ हे ना नफा व विना अर्थसहाय्य तत्वावर चालवलं जातं. त्यामुळं संतपीठाचे सध्याचं जे भव्य दिव्य रूप जे आहे ते भ्रष्टाचाराचा आरोप करणं म्हणजे अकलेचे तारे तोडण्याचाच प्रकार आपल्याला खरं तर वाटतो. खरं म्हणजे संतपीठाच्या संचालक मंडळावर आमदार लांडगे यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी संचालक म्हणून काम करण्याची संधी घ्यावी अशी त्यावेळच्या राजकीय मान्यवरांची अपेक्षा होती. पण इथं आपली भविष्यातली पिढी घडणार आहे, त्यांच्यावर चांगले संस्कार होणार आहेत, या हेतूनं संतपीठात राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून संत साहित्याचे अभ्यासक, शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी असे सर्वसमावेशक संचालक मंडळ स्थापन करावे अशी भूमिका स्वतः आमदार महेश लांडगे यांनी घेतली होती. त्यामुळं कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय सदर संतपीठ हे सध्या सुरू आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. संतपीठामध्ये पदविका शिक्षण, पदवी शिक्षण, रिफ्रेशर कोर्स व कौशल्यवर्धन अभ्यासक्रम, प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्र PhD सारखे अभ्यासक्रम याचं नियोजन आहे. आणि प्रवेश होण्यापूर्वी संतपीठाची जी वेबसाईट आहे संतपीठ PCMC.com या संकेतस्थळावर आणि विविध प्रसारमाध्यमांमध्ये या संदर्भामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाते. प्रवेश शुल्काबाबत माहिती दिली जाते. उपलब्ध जागांपेक्षा जास्तीचे अर्ज त्यामुळे येतात, त्यामुळं लॉटरी पद्धतीनं सध्या प्रवेश दिला जातो. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया IAS ऑफिसर असलेल्या महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ऑनलाईन आणि पारदर्शकपणे होते आणि त्याचं संपूर्ण रेकॉर्ड हे संतपीठ कार्यालयाकडे राखून ठेवलं जात आहे. संतपीठातील आतापर्यंतच्या प्रवेशाची आकडेवारी जर आपण बघितली तर 21-22 या शैक्षणिक वर्षामध्ये 120 जागांसाठी 155 अर्ज आलेत. 22-23 मध्ये 327 जागांसाठी 970 अर्ज आहेत आणि 23-24 मध्ये 687 जागांसाठी तब्बल 1366 इतके अर्ज आहेत. प्रवेश दिल्या जाणाऱ्या संख्येपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळं संतपीठाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आणि लॉटरी पद्धतीनं घेतली जाते. त्यामुळं त्यात पारदर्शकता राखता येते आणि राखली जाते. 3-4 वर्षातील प्रतिसाद पाहता संतपीठ महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये रोल मॉडेल ठरेल असं चित्र आहे. पिंपरी चिंचवड शहराला लागून असलेल्या पुणे शहराला शैक्षणिक इतिहास आहे, त्यामुळं तिथं अनेक शिक्षण संस्था आपल्याला दिसतात. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये कमलनयन बजाज, सेंट उर्सुला, ज्ञानप्रबोधिनी आणि सिटी प्राईड अशा शाळा असल्यानं त्यांच्याकडे जागा कमी आणि प्रवेशासाठी अर्ज जास्त असतात. त्यामुळं पहिल्याच वर्षापासून संतपीठ शिक्षण क्षेत्राच्या नकाशावरती आघाडीच्या संस्थांच्या रांगेमध्ये जाऊन बसलं. इतर स्पर्धक शिक्षण संस्थांच्या तुलनेमध्ये संतपीठातील प्रवेशाला जो प्रतिसाद मिळतोय तो उल्लेखनीय आहे. संतपीठ हे ना नफा आणि विना अर्थसहाय्य तत्वावर महापालिकेकडून चालवली जाणारी एक स्वायत्त संस्था म्हटलं तरी चालेल. शासनाकडून कोणताही निधी या संस्थेसाठी उपलब्ध होत नाही. संतपीठामध्ये नर्सरी ते 8वीपर्यंत शिक्षण सध्या सुरू आहे आणि या परिसरातील नामांकित शाळांच्या तुलनेमध्ये संतपीठात आकारलं जाणारं जे शुल्क आहे ते कमी आहे. आर्थिक निधीतून म्हणजे या जमा होणाऱ्या शुल्कातून इथल्या शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि इथल्या पायाभूत सुविधांचा खर्च भागवला जातो. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम देखील राबवण्यात येतात.
विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण आणि सुविधा द्यायच्या तर त्यासाठी निधीची आवश्यकता असतेच. आता या संतपीठाच्या प्री प्रायमरी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 23,000 ते 40,000 रुपयापर्यंत शुल्क आकारलं जातं. तर याच भागातले विश्वकल्याण इंग्लिश मीडियम स्कूल, सिटी प्राईड, अकॅडमिक हाईट्स, SNBP, बीकॉन अशा नामांकित शाळांमध्ये सरासरी 30,000 ते 80,000 रुपयापर्यंत शालेय शुल्क आकारलं जाते. त्यामुळे पैसे घेऊन प्रवेश दिले जातात आणि भरमसाठ फी घेतली जाते. हा जो विरोधकांकडून घेतला गेलेला आक्षेप आहे हा केवळ दिशाभूल करणार आहे. यामधून एकच गोष्ट प्रकर्षानं समोर दिसते, ती म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावानं वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माचं शिक्षण देणारं महाराष्ट्रातलं हे पहिलं संतपीठ पिंपरी चिंचवडमध्ये साकारलं गेलं आहे आणि ज्याचा अभिमान हा सर्व पिंपरी चिंचवडकरांना आहे. त्यामुळे या ज्ञान मंदिराला राजकीय संकुचित विचारातून टीका करून गालबोट लागणार नाही याची काळजी आपण प्रत्येकानं घेतली पाहिजे. संतपीठाच्या कारभाराविषयी, प्रवेश प्रक्रियेविषयी आणि एकूणच त्याच्या स्थापनेतील पारदर्शकतेबद्दल आपल्यासमोर ही माहिती आल्यानंतर आता तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा. व्हिडिओ आवडल्यास हा शेअर करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलवर प्रसिद्ध होणारे व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवडचे जे पुढचे भाग आहेत ते पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.